शिकू मराठी आनंदाने या पुस्तकातील माझे गाव हे चित्रवर्णन आज आपण पाहणार आहोत। माझे गाव म्हणजेच माय विलेज। पहा किती सुंदर चित्र आहे। काय काय दिसत आहे बरं या चित्रात? या चित्रात खूप सुंदर आणि शांत असं गाव दिसत आहे। This picture shows a beautiful and a peaceful village. There are small houses. छोटी छोटी घरं दिसत आहेत। The surroundings are clean and green. सभोवतालचा परिसर हा स्वच्छ आणि हिरवागार दिसत आहे। In the middle of the village there is a big tree. बरोबर गावाच्या मध्यभागी एक मोठे झाड दिसत आहे। An old woman and a old man are talking on the road. एक म्हातारा माणूस आणि एक म्हातारी बाई रस्त्यावर बोलत उभे आहेत। A few children are happily playing with a ball. काही मुलं इथे बॉल सोबत खेळत आहेत। There are green fields near the village. इथे गावाच्या भोवती गावाच्या बाजूला हिरवीगार शेती दिसत आहे। A farmer is plowing the field with the help of 2 oxen. 2 बैलांच्या मदतीने एक शेतकरी शेती करत आहे। One woman is working in the field. एक बाई शेतात काम करत आहे। स्कूल चिल्ड्रन वेअरिंग युनिफॉर्म्स. युनिफॉर्म म्हणजेच गणवेश। तुम्ही घालता ना गणवेश, तसाच या मुलांनी गणवेश घातलेला आहे आणि ते शाळेत चाललेले आहेत। वॉकिंग टू स्कूल. अ मॅन इज रायडिंग अ बायसिकल ऑन द रोड. हा जो माणूस आहे सायकलीवरून रस्त्यावरून चाललेला आहे। We can also see a ox, goat, peacock, birds, dog in the picture. In the background there are hills, trees and a clear blue sky with white clouds. अजून काय काय दिसत आहे पहा? डोंगर दिसत आहेत, हिरवीगार झाडं आहेत आणि खूप छान सुंदर असं शुभ्र आकाश दिसत आहे। The village is clean, peaceful and full of natural beauty. गाव कसं आहे? खूप सुंदर, स्वच्छ आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं आहे। आता या पिक्चर मधून आपण काय शिकत आहे पहा? This picture teaches us to love our village. आपण आपल्या गावावर प्रेम केले पाहिजे। रिस्पेक्ट फार्मर्स. शेतकऱ्यांचा आदर केला पाहिजे। अँड कीप अवर सराउंडिंग क्लीन. आपण आपला जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवला पाहिजे। अशा प्रकारे हे सुंदर असं माझे गाव आहे। तुम्हाला तुमच्या गावाची आठवण आली असेल, हो ना? चला तर आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय.